पुढची बातमी नागपूरचीच। नागपूर भंडारा रिंग रोडची काय दुरवस्था झाली आहे ते पाहणार आहोत आता। हा रिंग रोड अचानक खचल्याने या ठिकाणी मोठे खड्डे पडले असून त्यामुळे सध्या या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होतीये। इथं सध्या एकेरी वाहतूक सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागतंय। रस्ता खचून 24 तास उलटले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याची साधी दखलही घेतलेली नाही। परिणामी नागपूरकरांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। ज्या ठिकाणी हा रस्ता खचलाय त्या खालीच नाला आहे। यावरून रस्त्याच्या बांधकामाचा दर्जा कसा असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही। खचलेल्या याच रस्त्याचा आढावा घेतलाय आमचे नागपूरचे प्रतिनिधी अमित देशपांडे यांनी। नागपूर भंडारा मार्गावरचा हा रिंग रोड सध्या खचलेल्या परिस्थिती आपल्याला बघायला मिळतोय। काल दुपारच्या सुमारास ही घटना या ठिकाणी घडलेली आहे। हा जो रस्ता जो आहे हा रस्ता एका नाल्यावरती बांधण्यात आलेला आहे आणि या नाल्याचं पाणी वारंवार तुंबल्यामुळे हा सगळा रस्ता जो आहे रस्ता कच्चा झाला होता। परिणामी हा इथे खचलेला आहे। आता हा रस्ता जरी खचला असला त्यामुळे या मार्गावरून जी काही वाहतूक जी आहे या वाहतुकीला अडचण जी निर्माण होते आहे, नागरिकांना मोठ्या प्रमाणात याचा त्रास होतो आहे। आपण बघू शकतो रस्ता खचल्यामुळे एकेरी वाहतूक जी आहे ही एकेरी वाहतूक या ठिकाणी सुरू आहे। रस्ता खचलेला असला तरी अजूनपर्यंत बांधकाम विभागाचे अधिकारी असतील किंवा नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी असतील त्यांचं अजून या ठिकाणी लक्ष नाही आहे। आपण बघू शकतो त्या ठिकाणी जी ॲम्बॅसेडर गाडी आपल्याला बघायला मिळते आहे त्या ॲम्बॅसेडर गाडीमध्ये बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत। त्यांच्याशी आम्ही संपर्क केला मात्र या संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती देण्यास त्यांनी मनाई केलेली आहे। त्यामुळे या अधिकाऱ्यांचा मुजोरपणा आपल्याला लक्षात येतो आहे। नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे, गैरसोय होते आहे। याच्या खाली नाला असल्यामुळे घाण वास जो आहे हा सध्या दुर्गंधी या ठिकाणी पसरलेली आहे। काही लोक आपल्या सोबत आहेत। मला सांगा एकंदरीत हा जो रस्ता खचलेला आहे कधी खचला काय? कमीत कमी काल 3 वाजेपासून याच्या म्हणजे 1 फूट आतमध्ये गेलेला असताना सुद्धा परंतु नागपूर महानगरपालिका अजूनपर्यंत कोणते अधिकारी आलेले नाही आहे। इथला आमदार स्थायी आमदार असल्यानंतरही ते इथं येऊ शकलेले नाही आहे। कोणी म्हणजे प्रशासन इथं आलेच नाही अजून। फक्त पोलीस वाहतुकीसाठी कसा प्रॉब्लेम होतो साहेब? प्रॉब्लेम तर होणारच आहे त्यांच्यावर, कारण की एकेरी रस्ता चालू आहे तर ते एकेरी साईडने जाऊन राहिलेले आहे आणि त्यांच्यासुद्धा त्या बाजूचा भाग सुद्धा अजून खचू शकतो आहे। नक्कीच आपण बघितलं की महामार्ग असतानाही अशा प्रकारचं दुर्लक्ष प्रशासनाकडनं होत असल्यामुळे नेमकं प्रशासनाचं लक्ष कुठे आहे असा प्रश्न आता सर्व जी नागरिक आहे नागरिक विचारतात। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तकसह अमित देशपांडे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।